रेकॉर्ड आपण दाबलेला आहे. रेकॉर्ड होत आहे. ठीक आहे. तर असं कुणीतरी म्हटलेलं आहे की जर का आपण इतिहासाचा अभ्यास सोडून दिला, तर मग इतिहासात ज्या चुका केल्या लोकांनी त्या पुन्हा एकदा आपण करू. हं? म्हणून इतिहासाचा अभ्यास जो आहे महत्वाचा आहे. आणि हे पाच जे सोला आहेत, पाच ध्येयवाक्य आहेत. तारण केवळ शास्त्र आधारे, कृपेने, विश्वासाने, ख्रिस्तामध्येच आणि देवाच्या गौरवासाठी. हे जे ध्येयवाक्य आहेत, जे प्रोटेस्टंट ध्येयवाक्य आहेत, ते एका ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये घडलेले आहेत. आणि कशाचा तरी विरोध हे रिफॉर्मर्स करत होते. आणि त्यांची इच्छा नव्हती की काहीतरी नवीन मंडळी आपण अशीच उगाचच चालू करायची. पण परिस्थिती अशी काहीतरी इतकी बिकट झाली की मग जे आहे रोमन कॅथलिक मंडळीमधून त्यांना बाहेर निघावं लागलं. पण आपण जी मालिका ह्याचा अभ्यास करणार आहोत, तर प्रामुख्याने योहानाच्या पुस्तकामधून आपण ते पाच ध्येयवाक्य जे आहेत येणाऱ्या आठवड्यांमध्ये अभ्यासणार आहोत. पण आपल्या इतिहासाकडे जायच्या अगोदर मी विचार केला की हे जे ध्येयवाक्य आहेत, ते असेच कुठून तरी ओढून ताडून हणून मारून ते जे आहेत निर्माण केलेले नाही. तर बायबलमध्ये इफिस 2 मध्ये हे ध्येयवाक्य जे आहेत, प्रोटेस्टंट ध्येयवाक्य, ते आपल्याला आढळतात. आणि आपण बराचसा त्याच्यावर अभ्यास केलेला आहे ऑलरेडी. पण रोम 3 मध्ये पण खूप सुंदर रीतीने हे जे ध्येयवाक्य आहेत ते आपण पाहू शकतो. तर काही मिनिट आपण रोम 3 मध्ये घालूया आणि मग त्या रिफॉर्मेशनच्या इतिहासामध्ये आपण जाऊया. हे जे रोम करास पत्र आहे ते खूप सुंदर पत्र आहे. आपल्या ख्रिस्ती इतिहासामध्ये फार प्रभावशाली असं ते झालेलं आहे. कारण ऑगस्टीन जो आहे त्याचं तारण पण एक लहान मुलगा शेजारच्या कंपाऊंडमध्ये ह्याच पुस्तकामधून काहीतरी वाचत होता, बोलत होता आणि ऑगस्टीनने ते ऐकलं. मार्टिन लुथर जे आहे रोमकराचा पत्राचा अभ्यास करत होते, पहिल्या अध्यायाचा. आणि तिथं त्यांना कळालं की जी नीतिमत्वता अ, जी आपल्याला देण्यात येते, किंवा आपण घोषित होतो की आपण नीतिमान आहोत देवाच्या सानिध्यात ख्रिस्त येशूमुळं. ती नीतिमत्वता लुथरला कळालं की एक भीतीदायक नीतिमत्वता नाही, तर आनंददायक आहे. कारण देव काय करतो, रीतीने आपले सर्व पाप ख्रिस्ताच्या हिशोबी गणतो. आणि ख्रिस्ताची अद्भुत नीतिमत्वता जी आहे ती आपल्या हिशोबी अ, गणण्यात येते. हे अद्भुत सत्य लुथरला कळालं. तर हे पुस्तक फार अद्भुत आणि महान आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये पाऊल जो आहे तो यहुदी लोक पण पापी आहेत आणि परराष्ट्रीय लोक पण, यहुदी इतर जे आहेत ते पण पापी आहेत हे सिद्ध करतो. आणि स्तोत्रामधला एक शास्त्रभाग तो घेतो. आणि 14व्या वचनामध्ये बघा, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे, त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्यास उतावळे झालेले आहेत. तर हे जे तोंडामधून निघणारे पाप आहेत ते जे आहेत, किती बाहेर येऊन धार्मिक असा वाटणारा व्यक्ती असेल, पण आपल्या जिभेवर जे आहे आपलं नियंत्रण नसतं 100% दररोज, दर महिना, दरवर्षी. आणि ही जीभ आपल्या हृदयाशी निगडीत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं ह्या रोम 3 मध्ये की घसा म्हणजे उघडे थडगे, आणि त्यांच्या जिभांनी कपट केलेलं आहे 13व्या वचनामध्ये. तर ही बॅड न्यूज आहे की असं जे हृदय आहे, जर का ते असं भ्रष्ट झालेलं आहे, विटाळलेलं आहे, पापाने दूषित झालेलं आहे, पापी स्वभाव त्या हृदयामध्ये आहे, तर ह्या हृदयाने कितीही सत्कर्मे करण्याचा प्रयास केला, तर ते देवासमोर सादर होणार आहे का? तर रोमन कॅथलिक
जो विश्वास आहे तो म्हणतो की विश्वास महत्वाचा आहे, पण विश्वास अधिक आपले सत्कर्म जे आहेत ते आपण सादर केले पाहिजे देवासमोर. पण रिफॉर्मर्सचा प्रश्न होता की जर का एवढं भ्रष्ट अवस्था आहे हृदयाची, तर त्या भ्रष्ट हृदयामधून मग अद्भुत अशा जे सत्कर्म 100% देवाला आवडणारे आणि 100% देवाच्या दर्जाचे जे सत्कर्म आहेत ते निघू शकतील का? निघू शकणार नाही. तर ह्या नकारात्मक पार्श्वभूमीमध्ये आणि ह्या बॅड न्यूजमध्ये मग आपण पाहू पाहू शकतो की नियमशास्त्र म्हणजे मोशेचा नियमशास्त्र, इथं आपण सोला स्क्रिप्चराची थोडीशी झलक आपल्याला भेटते. की नियमशास्त्र जे आहे ते अधिकृत आहे, देवाची वाणी आहे, तिथं देवाचं पवित्रता प्रगट केलेली आहे, नीतिमत्वता प्रगट केलेली आहे. अम, आणि देवाचे नियमशास्त्र जे आहेत ते आपल्याला आपले दोष दाखवतं. पण 21व्या वचनापासून पुढे आपण पाहतो की आता तर नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झालेले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टाची साक्ष आहे. तर पाऊल म्हणत आहे की नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे सुवार्तेला. आणि जुन्या करारामध्ये पण देवाने भरपूर रीतीने हे स्पष्ट केलेलं आहे की तुमच्या स्वतःमध्ये तारण तुम्ही हासिल करू शकणार नाही. आणि देव जो आहे तोच तारणारा आहे. जुन्या करारामध्ये देव जो आहे त्यांनी जे विधी आहेत ते दिलेले होते देवाच्या लोकांना, आणि सारखं मंदिरामध्ये त्यांना अर्पण द्यावं लागायचं. अम, पण देवाने हे पण स्पष्ट केलं होतं की असा एक दिवस येणार आहे की तो धर्मशील सेवक येणार आहे आणि तो त्याच्या लोकांसाठी अर्पण होणार आहे, पाप अर्पण असा होणार आहे यशया 53 मध्ये. तर ही नियमशास्त्राची आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे या सुवार्ते माग, या खऱ्या सुवार्ते माग, की हे खरं आहे की हे देव जो आहे तो करणार होता आणि त्याने ख्रिस्त येशूमध्ये ते केलेलं आहे. तर तिथं पाऊल कशा आधारे ही सुवार्ता आपल्याला सांगत आहे? तो म्हणत आहे की नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची याला साक्ष आहे. म्हणजे तिथं सोला स्क्रिप्चोरा म्हणजे केवळ शास्त्रलेख. काहीतरी पाऊल जो आहे कोणा राब्बी लोकांचं संस्कृती ह्याकडे तो जात नाही. तो म्हणतो की नियमशास्त्र व संदेष्टे ह्याची साक्ष आहे. मग पुढं तो म्हणतो की हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेद नाही. तर इथं पाहतो आपण की आपले हे जे देवाचे नीतिमत्व जे आहे ते आपल्याला नीतिमान ठरवणारे नीतिमत्व आहे न्यायरीतीने, आणि ते ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे. तर इथं आपण पाहतो केवळ विश्वास. अम, म्हणजे काय की आपल्याला सुवार्ता समजते, आपल्या भावना उजागर होतात की येशू ख्रिस्त किती प्रिय आहे. अम, पण आपण त्याच्यावर आपला भार टाकतो, आपण त्याच्यावर जे आहे आपलं वजन टाकतो की तूच मला तारू शकतो देवा. तर इथं तो म्हणतोय पाऊल की ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. तो इथं म्हणत नाही की विश्वास अधिक सत्कर्माद्वारे. हं? लुथरनी इकडं ब्रॅकेटमध्ये त्याच्या बायबलमध्ये आलोन टाकलं होतं, आणि रोमन कॅथलिक लोक आजही आक्षेप घेतात. ते म्हणतात बघा लुथर जे आहे बायबल बदलत आहे आणि आलोन हा शब्द त्यांनी टाकलेला आहे केवळ. पण जर का आपण संदर्भ अभ्यासला तर तोच अर्थ बाहेर निघतो, की आपलं घसा विटाळलेला आहे, आपलं हृदय विटाळलेलं आहे, आपले पाय विटाळलेले आहेत, सर्व जे आहे आपण पापाने जर का दूषित झालेलो आहोत, तर काय नीतिमत्वता पडणार आहे देवाला मान्य होणारी? तर केवळ देवाचीच नीतिमत्वता आपल्याला देवासमोर जे आहे नीतिमान उभं करू शकते किंवा जाहीर करू शकते. तर म्हणून लुथरनी त्यांच्या बायबलमध्ये अलोन ब्रॅकेटमध्ये शब्द टाकलेला होता. आणि हे खरं आहे प्रियांनो. मग लगेच रोमन कॅथलिक लोक म्हणतात की पण याकोबाच्या पत्राचं काय? तिथं लिहिलेलं आहे की केवळ केवळ विश्वासाने नाही तर कर्माने. पण याकोबाचं पुस्तक जे आहे दुसऱ्या अध्यायामध्ये तिथं याकोब काय म्हणत आहे की दाखवा, तुम्ही तुमचा विश्वास दाखवा. म्हणजे संदर्भ काय आहे की मनुष्यासमोर. आता मनुष्यामध्ये आपल्याला थोडी माहिती आहे कुणाचं हृदय काय आहे, आणि खरा त्याच्या हृदयामध्ये विश्वास आहे का नाही. तर तिथं बरेचसे लोक म्हणत होते भरपूर गोष्टी की मला
हे आहे, मी खूप नीतिमान आहे. म्हणायला कोणही काही म्हणू शकतं. पण याकोब म्हणतोय की जर का तुम्ही म्हणता, पण तुमच्यामध्ये फळं नाहीत, तर मग तो व्यर्थ आहे. तो भूतेही विश्वास ठेवतात, असं याकोब 2 मध्ये लिहिलेलं आहे. तर प्रियांनो, तो संदर्भ काय आहे? तर मनुष्यासमोर, मनुष्याच्या कोर्टमध्ये, जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाची पडताळणी करतात आणि ते म्हणतात तू खरा विश्वासणारा आहे की नाही, तिथं आपले जे सत्कर्म आहेत, ते एक पुरावा म्हणून दिसतात की खरंच आपण विश्वास ठेवलेला आहे. पण इथं रोम 3 मध्ये संदर्भ कसा आहे? केवळ विश्वासाने देवाच्या कोर्टामध्ये जर का आपल्याला उभं राहायचं आहे, तर आपण तिथं आपले सत्कर्म सादर करू शकत नाही. आपला विश्वास अधिक सत्कर्म पण सादर करू शकत नाही. कारण आपण पाहिलेलं आहे की आपलं हृदय विटाळलेलं आहे. आणि केवळ विश्वासाद्वारे, केवळ विश्वासाच्या रिक्त हस्ताद्वारे आपण देवाकडे येऊ शकतो आणि ख्रिस्ताला स्वीकारू शकतो. आणि मग इथं रोम 3 मध्ये पाऊल हे पण म्हणतो की सर्वांनी पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. म्हणून कोणीही असो, सुटाबुटातला पापी असो, स्वधार्मिक पापी असो, अधार्मिक पापी असो, सगळ्यांनी पाप केलेले आहे. आणि सगळ्यांना एकच उपाय आहे, अ, तो म्हणजे ख्रिस्ताची नीतिमत्वता, आणि ती देखील विश्वासाने. कोणीही श्रीमंत म्हणू शकत नाही की मी कुठेतरी मोठी यात्रा केल्याने, माझा भाव दाखवल्याने आणि येरुशलेमला मी गेलो, माझा पैसा सर्व खर्ची पडला, विश्वास अधिक माझ्या श्रीमंतीमुळं नाही. तो म्हणत आहे की सर्वांनी पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेलं आहे, यहुदी, परराष्ट्रीय. आणि मग 24व्या वचनामध्ये देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्तीद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरलेले आहे. तर इथं पण किती अद्भुत आहे की केवळ कृपेने, कारण तो काय म्हणतो, विनामूल्य नीतिमान ठरलेले आहेत. अम, तर इथं आपण तो तिसरा सोला पाहतो की केवळ कृपेने, कारण विनामूल्य नीतिमान ठरलेले आहे. केवळ विश्वासाने आपण पाहिलं, केवळ कृपेने आपण पाहिलेलं आहे. आणि मग 24व्या वचनामध्ये कोण खंडणी भरणार आहे? येशू ख्रिस्तच खंडणी भरणार आहे. रोमन कॅथलिक चर्च आता मरियाला को रिडेम्ट्रिक्स म्हणून म्हणते की येशू सारखं खंडणी भरणारी नाही, पण काहीतरी महत्व आहे तिच्या कार्यामध्ये पण, आणि तिला को रिडेम्ट्रिक्स असं म्हटलेलं आहे. काहीतरी हातभार लावणारी सत्य शेवटी. पण इथं आपण ह्या 24व्या वचनामध्ये कोण पाहतो? एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे देवादी देव आणि मनुष्य, जो आपला एकच मध्यस्थ ख्रिस्त येशूचीच खंडणी. आणि तोच एकटा त्या क्रूस खांबावर गेला, बरोबर की नाही? त्यानेच एकटा ती नीतिमत्वता हासिल केली. मरिया पण म्हणते की माझा तारणारा, म्हणजे मरियेला पण तारणाऱ्याची गरज होती. तर तोच आहे ज्याने ती खंडणी भरलेली आहे. तर केवळ ख्रिस्तामध्ये. आणि मग ख्रिस्ताचं कार्य ह्या अद्भुत रीतीने 3ऱ्या अध्यायामध्ये आहे की त्याचं प्रायश्चित्त केवळ त्यानेच केलेलं आहे. त्याच्यावरच तो अंधकार जो आहे उतरून आला आणि तो म्हटला की माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहे. आणि मग खाली जाऊन 27व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर रावलेली आहे. तर जेव्हा आपण विश्वास अधिक कर्म ह्याद्वारे मी देवासमोर सादर होईल, काहीतरी देव माझे पण 30-40% जे आहेत आयुष्यभर मी कमावलेल्या गोष्टी आणि माझी भक्ती, माझा विश्वास, हे सगळं ह्याची गोळाबेरीज करल, तर मग आपल्याला स्वतःमध्ये बडाई मारण्यासाठी कुठतरी जागा राहते. पण इथं पाऊल काय म्हणत आहे की ती फुशारकी कुठं राहिली? ती बाहेरच्या बाहेरच राहिली. जेव्हा आपल्याला आपली भ्रष्टता कळते आणि आपल्याला कळतं की केवळ ख्रिस्त आपल्यासाठी दुसरा आदाम म्हणून आला, आपल्यासाठी आला, जगला, मेला आणि पुन्हा उठला, आणि त्याची धार्मिकता मला विनामूल्य माझ्या खात्यात टाकण्यात येते जेव्हा मी पश्चातापी विश्वास ठेवतो, तेव्हा किती अद्भुत गुड न्यूज आहे. आणि मग जी बढाई मारणं आहे, जे आहे ते बाहेरच्या बाहेर राहतं आपल्या स्वतःमध्ये. मग तो विश्वासणारा आयुष्यभर जो आहे ख्रिस्त येशूमध्ये बढाई मारतो, आपल्या त्रैक्य देवामध्ये तो बढाई मारतो. म्हणून जेव्हा रेफॉर्मेशन घडलं प्रियांनो, तेव्हा गाणे भरपूर लिहिण्यात आले. कारण रिफॉर्मर्स आणि बरेचसे लोक, त्यांना त्यांच्या भावना, त्यांचा आदर, त्यांचा आनंद, त्यांची स्तुती व्यक्त करायची होती. आणि बरेचसे गाणे मग लिहिण्यात आले आणि मग मंडळीच्या सर्व्हिसमध्ये
पुन्हा एकदा स्तुतिगान जे आहे जोरजोरात म्हणून मंडळीमध्ये ते स्तुतिगान देवाला सादर करायचे का? कारण आमच्यामुळं नाही तर ख्रिस्त येशूमध्ये आमचं तारण जे आहे झालेलं आहे त्यांना कळालेलं आहे. तर प्रियांनो, जेव्हा आपण हे 5:16 आपण पाहणार आहोत येणाऱ्या काही आठवड्यामध्ये, तर असा विचार करू नका की कुठून तरी ओढून ताडून हे सिद्धांत निर्माण केलेले आहेत. तर आज आपण एकाच अध्यायामध्ये, एकाच कॉन्टेक्स्टमध्ये, एकाच संदर्भामध्ये आपण पाहिलेलं आहे की शास्त्राप्रमाणे केवळ कृपेने, केवळ विश्वासाने, केवळ ख्रिस्त येशूमध्ये आणि केवळ देवाच्या गौरवासाठी आपलं तारण जे आहे हे झालेलं आहे. तर पण परिस्थिती जी आहे ती फार वेगळी होती रोमन कॅथलिक वेळेस. आपण 1517 ह्या काळामध्ये चाललेलो आहोत आता. आणि त्याच्या अगोदर ह्या काळाला जे आहे अंधकाराचा काळ म्हणतात. 1000 वर्ष जे आहे अंधकाराचा काळ होता. मंडळी जी आहे अगोदर खूप सुंदर रीतीने वाढत होती. अम, पहिले 3 शतकं खूप सुंदर रीतीने सगळीकडे पसरलेली होती. बरेचशा रोमी इतिहासकारांनी पण नमूद केलेलं आहे की हे ख्रिस्ती लोक सर्वकडं पसरत आहेत म्हणून. आणि पण ते छळणुकीखाली होते. आणि जेव्हा ते छळणुकीखाली होते तेव्हा किती अद्भुत रीतीने त्यांचा विश्वास होता. एकमेकांना ते शिकवायचे. आणि मग एकाला रक्तसाक्षी बनवलं तर त्या एकाच्या जागी 10 जे लोक आहेत देव त्यांना उभारायचा. पण काय झालं की अ, इसवी सन 312 मध्ये तो रोमी बादशाह जो आहे कॉन्स्टंटाईन, त्याने मग असं व्यक्त केलं की मी पण ख्रिस्ती झालोय म्हणून. तर ह्या काळामध्ये रोमन कॅथलिक असं काहीच नव्हतं प्रियांनो, केवळ ख्रिस्ती लोक होते. आणि छळणुकीखाली होते. आणि तिथं मग कॉन्स्टंटाईन बादशहा जो आहे तो म्हटला की मला काहीतरी अनुभव भेटलेला आहे, मी काहीतरी क्रॉसचं दृष्टांत पाहिलेला आहे. आणि त्याने काय केलेलं आहे की ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे. मग हे जे छळणुकीखाली लोक होते त्यांना खूप आनंद आणि दिलासा मिळाला. ते बाहेर आले. पण हळूहळू काय झालं की हे जे फार देवाला भिणारे आणि देवाचा सन्मान करणारे जे मंडळीचे वडील आणि प्रमुख होते, हळूहळू त्यांची प्रसिद्धी वाढायला लागली, त्यांचं महत्त्व वाढायला लागलं. आणि जो अँटिओक मधला जो बिशप होता, त्याच्यामध्ये आणि येरुशलेम मधला जो बिशप होता आणि रोम मधला जो बिशप होता ह्यांच्यामध्ये स्पर्धा चालू झाली. आता रोम तर पूर्ण रोमी साम्राज्याचं कॅपिटल, राजधानी होती. मग तिकडचा जो बिशप आहे हळूहळू खूप प्रसिद्धी मिळवायला लागला. आणि खूप पॉवर त्याच्या हातामध्ये आलं. आणि मग रोमन कॅथलिक असं त्यांनी फेब्रुवारी 27, 380 साली त्यांनी स्वतःला घोषित केलं. आणि भरपूर पैसा, सामर्थ्य ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळं नैतिक रीतीने मंडळी मग ढासाळू लागली. आणि जिथं जिथं मंडळी पसरायला लागली, तिथं मग त्या लोकांमधले जे विधी आणि संस्कार आहेत ते ते मंडळीच्या ह्याच्यामध्ये घेऊन यायला लागले. आणि जे शास्त्राला महत्त्व द्यायला पाहिजे ते जे आहे त्याच्यापासून ते हळूवारपणे जे आहे निघून हा काय म्हणतो, तिकडचा बिशप काय म्हणतो, ही संस्कृती काय म्हणती, वाडवडिलांची परंपरा काय म्हणती. तर हळूहळू दोन आधारस्तंभ विश्वासाचे निर्माण व्हायला लागले. एक म्हणजे शास्त्र जे प्रेषित लिहून गेले. आणि जे प्रेषितांचं लिखाण होतं ते अगोदरचे जे वडील होते मंडळीचे वडील, ते कॉमेंट्री लिहायचे आणि त्याच्यामध्ये नुसतं प्रेषितांचं जे लिखाण आहे, पत्र जे आहेत ते कोट करायचे. आणि ते म्हणायचे की आमचं जे लिखाण आहे त्यांना तुम्ही प्रेषितांच्या लिखाणासंगती तुम्ही त्याची तुलना करू नका. पण हळूवारपणे जसं ह्या सगळ्या गोष्टी थंडावायला लागल्या, त्यांचं जे अम, नाही का नैतिक जीवन आणि आत्मिक जीवन वगैरे, तर मग आपला विश्वासासाठी जे प्रेषित शिकवून गेले तो पण आधार आहे. पण आता हा बिशप हे शिकवायला लागलाय, तो बिशप तो शिकवायला लागलेला आहे. मग हे पण सगळं खरं.
आणि मला वाटतं की तिथंच सर्व घसरण जी आहे ती चालू झाली. जेव्हा आपण दोन आधारस्तंभ बनवतो आपल्या विश्वासाचे, तेव्हा मग सगळं मग तुटायला लागतं. आपण मागच्या संडेला किंवा काही नुकतंच पाहिलं मार्क 7 मध्ये पण जी वडिलांची वडिलांची परंपरा होती मार्क 7 मध्ये, की बाहेरून येताना तुम्ही आतमध्ये येताना हात धुवायचे आणि ते पाणी जे आहे पूर्णपणे चांगल्या रीतीने टपकायला पाहिजे आपल्या हातामधून खाली. अ, ह्या शुद्धीकरणाद्वारे तुम्ही मग पुन्हा एकदा घरामध्ये येऊ शकता. हे जुन्या करारामध्ये नव्हतं. तर ते वाडवडिलांची परंपरा मार्क 7 मध्ये येशू म्हटलेलं आहे. आता ती वाडवडिलांची परंपरा घेऊन ते मग येशूच्या शिष्यांना हे करायला लागले, दटावायला लागले. पण तिथं येशू कधीच म्हटला नाही की सॉरी वर का आम्ही ते वाडवडिलांची परंपरा जी आहे ती पाळली नाही म्हणून. नाही, तिथं येशूने मार्क 7 मध्ये तिथं त्यांना समजवलं की ज्या गोष्टी बाहेरून आतमध्ये जातात अ, त्या आपल्याला विटाळत नाही किंवा आपल्याला करप्ट बनवत नाही, तर हृदयामधून ज्या बाहेर निघतात. आणि तिथं मग येशू सांगतो की तुम्ही काय करता, मनुष्याचं जे शिक्षण, मनुष्याच्या ज्या आज्ञा आहेत त्या जणू काय देवाच्या सिद्धांताप्रमाणे शिकवतात. तर येशूने काय केलं की नाही, देवाच्या वचनाचं जे प्रमाण आहे, कारण ते देवाचं जिवंत वचन आहे. आणि येशूच्या मनामध्ये पण वचनाबद्दल किती आदर होता की तो म्हटला की काना आणि मात्रा देखील रद्द होणार नाही. आणि सारखं पुरुषांना तो म्हणायचा की तुम्ही वाचलं नाही काय, तुम्ही वाचलं नाही काय, तुम्ही घरी जाऊन वाचा. असं आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो म्हणायचा. आणि आपल्या प्रभूने म्हटलेलं आहे की अं, शास्त्र, आपलं नियमशास्त्र, संदेष्टे आणि लिखाण, योहान 5 मध्ये हे मजविषयीची साक्ष देतात. प्रियानो, हे फार महत्वाचं आहे की जेव्हा त्यांनी वचन प्लस हा काय म्हणतो, ते काय म्हणतो, तो म्हणतो, हे ज्या प्रथा ज्या आहेत त्या त्या दोन्ही स्वीकारायला लागले. तेव्हा मग सगळी गडबड जी आहे ती चालू व्हायला लागली. आणि मग 590 पर्यंत तर हा जो व्यक्ती आहे पोप ग्रेगरी, त्याने स्वतःला मी ख्रिस्तानंतर ह्या पृथ्वीवर मंडळीचा प्रमुख आहे हे घोषित केलं. मी पोप आहे, मी सर्वश्रेष्ठ बिशप आहे सगळ्यांच्या वर, अ, हे त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि त्यासाठी ते काय करतात, मग त्या 16चा आढावा घेतात. की पेत्र जो आहे, होय, मंडळीच्या इतिहासामध्ये पेत्र फार महत्वाचा होता. आणि रोमन कॅथलिक वारंवार म्हणतात की त्याच्या हातात किल्ली दिलेली होती, त्याच्या हातात किल्ली दिलेली होती. पण तोच पेत्र मत्तई 16 मध्ये देवाचं प्रगटीकरण झालं त्याला येशू ख्रिस्ताबद्दल. आणि तो म्हणतो की आपण काय आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात, ख्रिस्त आहात. आणि मग त्याच्यानंतर काही मिनिटानंतर काय झालं, तो म्हटला की येशू, नाही, तुला क्रूस खांबावर जाता येणार नाही, हे न हो म्हणून. आणि येशूने त्याला काय म्हटलं की तू सैतानाप्रमाणे विचार करत आहे. अम, तर पेत्र किंवा कोणताही प्रेषित जर का वचनाने भरलेला नसल आणि दैवी प्रगटीकरण नसल, तर मग ते काय आहे, त्यांचा अधिकार काय फायद्याचा. कारण मनुष्याचं मन मंडळी चालवू शकत नाही, तर देवाचं प्रगटीकरण जे आहे तो मंडळीचा आधार आहे. तर इथं आपण काय पाहतो की सर्व गडबड चालू झालेली आहे. आणि मग जे पोप म्हणतात ते पण देवाचं सत्य. आणि मंडळीच्या इतिहासामध्ये लुथर म्हटले की कोणचा पोप आणि कोणची बैठक, कितीतरी तुमचे बैठक आणि पोप बसलेले आहेत, पण एक दुसऱ्याला मग विरोधात बोलतो, आणि दुसरा तिसऱ्याच्या विरोधात बोलतो. तर मग कसं, शास्त्र पण म्हणता तुम्ही आणि हे पण म्हणता, पण इथं किती विरोध आहे एकमेकांमध्येच. आणि रोमन कॅथलिक चर्चला का मग हे ज्या दुसरा पाया हवा होता, त्याला ते मॅजेस्टेरियम म्हणतात, त्याला ते ट्रेडिशन म्हणतात. म्हणजे पोप्सनी जे शिकवलेलं आहे आतापर्यंत, तो पण आपला आधार. कारण त्यांना मग केवळ शास्त्रलेख म्हटलं की मग सगळं चेंज करावं लागल आतापर्यंत. मरियला तर आपण जर का साफ साफ बायबल वाचायला लागलो तर तिला नंतर असं पाहायला भेटतं आपल्याला की अन्य मुलं पण होते, पण ते म्हणतात नाही, तिला देवाने हे केलेलं आहे, इमॅक्युलेट, हे ती काय म्हणतात आपण, कुमारी होती. आणि
मग संतांची प्रार्थना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर ही दुर्दशा जी आहे आता 500 पासून 1500 पर्यंत चालू होणार राहणार. आणि ह्या एडी 500 ते 1500 ह्याला अंधकाराचा काळखंड म्हणतात. जेव्हा आपण मनुष्याच्या ह्याला स्थान देतो जास्त, हे आज पण खूप लागू करण्यासारखं आहे. कारण आजही कोणही उठतो काही बोलतो, मला हे झालेलं आहे ते झालेलं आहे. आणि ते जर का आपण वचनाप्रमाणे घ्यायला लागलो, तर मग आपल्या जीवनामध्ये पण दोन आधार आहे. वचन एक सांगतं आणि हा एक सांगतो. आणि परंपरा एक सांगते, वाडवडिलांची ट्रेडिशन एक सांगते. तर नाही प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुणाच्या ह्याच्यामध्ये तोलून पाहायच्या आहे? वचनाच्या. सोला स्क्रिप्चरा म्हणजे ज्या कबुल्या आणि जे विश्वासाचे मतांगीकार वगैरे, ते सर्व आपल्याला बाहेर फेकून टाकायचे असं नाही. तर ह्या ज्या विश्वासाच्या कबुल्या आहेत, त्याची तुलना आपल्याला शास्त्रासंगती करायची. आणि जितकं ह्या सगळ्या विश्वासाच्या कबुल्या आणि जे काही डॉक्ट्रिन आहेत, ते शास्त्रासंगती मॅच होतात आणि शास्त्राद्वारे त्यांना आधार मिळतो की ते खरं आहे. तर मग आपण ते जे आहे ते स्वीकारू शकतो. तर बघा इकडे ही जी घसरण आहे ती कशी चालू झाली आणि ह्याचं कारण काय आहे, की केवळ शास्त्रलेख ते सोडलं त्यांनी. आणि जर का त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जाऊन, चला आपण बायबल काय म्हणतं, शास्त्र काय म्हणतं ह्याच्या संगती तोलून पाहिलं असतं, तर पुन्हा एकदा ते आले असते. अ, पुन्हा एकदा खऱ्या ख्रिस्ती ह्याच्यामध्ये ते आले असते. पण आपण पाहतो की जेव्हा आपण असं स्वीकारतो दोन आधार आपल्या विश्वासासाठी, तर मग आपल्याला जे मनुष्य म्हणत आहे ते जास्त आवडीचं वाटायला लागतं. आणि बायबल जे आहे ते बोरिंग वाटायला लागतं. आणि बायबलकडं नको, कारण हा व्यक्ती असं सांगतोय, तो व्यक्ती तसं सांगतोय. तिकडं आपलं मन जे आहे ते लगेच जातं. तर इकडं ह्या सगळ्या गोष्टीतून आपण काय पाहतो, की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अम, केवळ जो विश्वास आहे अम, तिकडं घेऊन जाणारे नाहीत. तो विश्वास अधिक मी काय काय करू शकतो देवासमोर सादर होण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी ते वाढवत राहत होते. तर 1000 वर्षाचा जो असा अंधकाराचा कालखंड होता. आणि तिथं आपण जर का आपला विचार केला, की जर का आपण त्या काळामध्ये होतो, तर अशी परिस्थिती होती की पोप जो आहे तो पूर्ण मंडळीचा जो आहे निर्णय करणारा, सगळं काही सांगणारा. आणि पोप जो आहे आणि त्याचे बिशप्स त्यांनी नेमलेले होते. आणि हे जे बिशपचं ऑफिस तुम्हाला जर का मिळवून घ्यायचं असतं, तर तुम्ही पैसे भरून पण ते मिळवून घेऊ शकत होता. सगळा पैशाचा हा खेळ झालेला होता. आणि राजा जे आहेत, जे पॉलिटिकल राजे जे आहेत, ते पण घाबरायचे पोपला आणि त्यांना मग वार्षिक कॉन्ट्रीब्युशन पाठवावं लागायचं. आणि का, कारण आपण तोच एक हे होता, तोच एक धर्म होता तिकडं युरोपमध्ये. आणि मंडळीच्या बाहेर मग दुसरी मंडळीच नव्हती त्यांना. आणि मग राजे पण थरथर कापायचे, पैसे पाठवावे लागायचे. आणि मग लुथरच्या काळामध्ये जो पोप होता, त्याने तर सेंट पीटर बॅसिलिका जे आहे त्याचं निर्माण करायचं हे स्वप्न होतं त्याचं. आणि त्यासाठी तो पैसे मागतच राहत होता. आणि मग त्या काळामध्ये एक आपण थोडंसं पुढं चाललेलो आहे, पण थोडंसं नंतर तिकडं जाऊ. इकडं आपण काय पाहतो की देवाचं वचन पण आणि कॅथलिक रूढी परंपरा देखील, हे दोन आधारस्तंभ. आणि मग जे चर्चमध्ये आहे ते लॅटिनमधून शिकवायचे. आणि बरेचसे जे सर्वसाधारण लोक आहेत जर्मनीमध्ये इकडं तिकडं, ते फक्त जायचे आणि लॅटिनमध्येच ते काय चाललेलं आहे त्यांना माहीत नसायचं. त्यांचं लक्ष फक्त त्या मासकडे असायचं. आणि त्या मासमध्ये तो होकस फोकस म्हणायचा. जो प्रिस्ट आहे, जो याजक त्याला म्हणतात, त्याच्याकडे अधिकार होता की ख्रिस्ताचं जे तिकडचं वास्तव्य आहे, त्याचं शरीर रक्त जे आहे ते इथं आणण्यासाठी. आणि ते खरंच ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त बनवतं. आणि ते बनवत असताना तो होकस फोकस लॅटिन मधले
जे शब्द आहेत तो वापरायचा. तर सगळं जे त्याला त्यांचं लक्ष त्या मार्क्सकडे होतं, वचनाची घोषणा. कारण वचन कोण काय शिकवतंय, लॅटिन भाषेमध्ये काय चाललेलं आहे. क्वचितच कधी कधी त्यांना काय आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये एक सर्मन ऐकायला भेटायचा. आणि तो सर्मन किंवा तो संदेश पण कशाबद्दल असायचा? थोडासा विश्वास पण तुमचे कर्म, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत राहा. आणि मग शेवटपर्यंत तुम्ही ह्या करत राहिल्या आणि विश्वासात असल्या, तर मग तुमचे मरणानंतर पर्गटरीचं ठिकाण जे आहे तिथं तुमचे आयुष्य थोडंसं कमी होईल. तिथं तुम्हाला त्या शुद्धीकरणाच्या अग्नीतून जायचं आहे. कारण कोणच त्यांच्या विश्वासाद्वारे रेडी नसतं स्वर्गामध्ये जाण्यासाठी. नुकतंच मी एका खूप दुःखाची गोष्ट आहे की आमच्या संगती फुटबॉल खेळणारा एक तरुण जो आहे, तो रोमन कॅथलिक बनला प्रोटेस्टंटमधून. आणि बराच आमचा वादविवाद चालू आहे व्हॉट्सॲपवर. वादविवादपेक्षा त्याला पुन्हा एकदा आम्ही शास्त्र काय म्हणतं आणि तू काय म्हणत आहे हे तू तोलून पहा, ह्याचा आग्रह आम्ही करत आहोत. तर सगळं तो पाठवतो आम्हाला, आम्ही पाठवतो. मग त्याला म्हटलं की बाबा फक्त ह्याचं उत्तर दे की एक व्यक्ती आहे, तो ख्रिस्ती नाही. तो एका संडेला चर्चला जातो आणि तिथं त्याला त्याचं पाप कळतं, त्याचं दोषीपणा कळतो. आणि तिथं ख्रिस्ताबद्दल तो ऐकतो आणि ख्रिस्तावर तो विश्वास ठेवतो. आणि खरंच तो भग्न होतो त्याच्या गतकाळातल्या जीवनाबद्दल आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. आणि अं, परत घरी जाताना त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि तो मरतो. तर तो कुठं जाणार, स्वर्गात की नरकात? तर खूप दुःखाचं उत्तर त्याने दिलं की नाही, तो पर्गेटरीच्या ठिकाणी जाणार. कारण कोणच रेडी नसतं स्वर्गामध्ये जाण्यासाठी. ते पर्गेटरीचं ठिकाण आहे जिथं तुमचं शुद्धीकरण होणार, कितीतरी वर्ष अ, सम जो उरलेला दूषितपणा आहे तो सगळं त्या अग्नीने साफ होत जाणार. आणि मग तुमचा जो आत्मा आहे तयार होणार स्वर्गासाठी आणि मग तो जाणार. मग तिथं एक सरळ सरळ प्रश्न उद्भवतो की मग येशू पूर्ण झालेला आहे क्रूस कामावर बोलला तर काय आहे, ते काय पूर्ण झालेलं आहे? आणि मग आपण आत्ताच नुकतंच वाचलं की विश्वासाने नीतिमान गणलं गेलेलं आहे. तर ते खरं आहे की नाही, नीतिमान गणलं गेलेलो आहे की नाही? आणि नीतिमान गणलं गेलेलो आहे आणि येशूची धार्मिकता जर का माझ्या हिशोबी लावण्यात आलेली आहे, तर मग मी का जात नाही डायरेक्ट स्वर्गामध्ये? का तरीही मला पर्गेटरी मधून जावं लागतं? येशूची धार्मिकता पुरेशी नाही का मला झाकण्यासाठी आणि मला डायरेक्ट देवाच्या सानिध्यात नेण्यासाठी? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिकडे चालू होत्या. आणि सारखं ते म्हणायचे की आपल्याला 7 विधी दिलेले आहेत. तुम्ही जेव्हा जन्मता, तुमचा बालक या नात्याने बाप्तिस्मा होतो, तेव्हा तिथंच तुमचा नवा जन्म झालेला आहे, असं त्यांची शिकवण होती. आणि 50% तुमचं काम झालेलं आहे. आणि तुम्ही आता आयुष्यभर धडपडू नका. काही छोटे पाप असतात, त्याला विनियल सिन्स म्हणतात. ते छोटं पाप केलं तर जे आहे तुम्ही पुन्हा एकदा त्या प्रिस्टकडे जाऊन तुम्ही तुमचे पाप कबूल करू शकता. मग तो जे सांगतो ते तुम्ही करू शकता. आणि काही जे भयंकर पाप आहेत त्याला मॉर्टल सिन्स म्हणतात. म्हणजे ते पुन्हा तुम्हाला एकदमच खाली खेचतात आणि पुन्हा एकदा तुम्हाला प्रयास करावा लागतो. आणि आयुष्यभर हे 7 जे त्यांचे विधी आहेत ते करत करत तुम्ही स्वतःला देवासमोर सादर करण्याचा प्रयत्न करा, असं त्यांचं शिक्षण होतं. आणि प्रियानो, हा जो व्यक्ती आहे ज्याच्या संगती आमचं संभाषण चालू आहे, तो जेव्हा असं म्हणतो की आपण ख्रिस्ताला स्वीकारलं तरीही स्वर्गात डायरेक्ट जात नाही आणि पर्गेटरीमध्ये जावं लागतं आपल्याला, तर अशा व्यक्तीला आश्वासन कसं भेटणार? आणि म्हणून रोमन कॅथलिक चर्चमध्ये लोकांना कधीच आश्वासन नसतं. ते कधीच म्हणू शकत नाही की मी जे आहे ख्रिस्ताचा झालोय तो माझा आणि मी नीतिमान गणलं गेलेलो आहे, मी तारलेलो आहे. कारण सर्व प्रयासच चालू आहे तिथं. विश्वास अधिक ह्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज. आणि म्हणून त्यांना आश्वासन नसतं. आणि त्या आश्वासनाद्वारे, आनंदाद्वारे देवाची सेवा करत नाही. आणि जे रिफॉर्मेशन झालं आणि रिफॉर्म्ड जो विश्वास आहे बायबलप्रमाणे, तिथं आपल्याला काय पाहायला भेटतं की सत्कृत्य आपण काही मिळवण्यासाठी करत नाही, तर मिळालेलं आहे म्हणून करतो. ख्रिस्त मिळाला आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व काही भेटलेलं आहे, तर आनंदाने करतो.
भीतीने आपण सेवा आणि चाकरी करत नाही, तर पुत्र आणि कन्या या नात्याने जे आहे देवाची सेवा चाकरी करतो. जर का दर सकाळी माझं जे आहे मुलगा उठतो आणि भीत कापत जे आहे चहा घेऊन येतो, त्याचं ट्रे कापत आहे आणि हे चहा तुम्हाला आवडेल का आणि तुमच्या योग्य असेल का? आणि तुम्ही चांगलं हे चहा आणि नाश्ता केल्यावर मग नाही का मला तुम्ही पुत्र आजच्या दिवशी जे आहे तुम्ही तसं वागवणार का? असं जर का माझा मुलगा दररोज विचारायला लागला भीत कापत, तर मला किती दुःख वाटणार एक पिता या नात्याने, की हा असं कोणत्या माइंडसेटमध्ये गेलेला आहे. तर तो माइंडसेट जो आहे तो गुलामीचा माइंडसेट आहे गलतीच्या पुस्तकामध्ये. पण ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मोकळं केलेलं आहे. बंधनमुक्त केलेलं आहे. ख्रिस्त आपली धार्मिकता बनलेला आहे. आणि आता आपण आनंदाने त्याची सेवा करतो, कृतज्ञतेने त्याची सेवा करतो. सत्कृत्य जे आहे ते त्याच्या नवा जन्मामुळं, त्याच्या नवीन इच्छामुळं, नवीन सामर्थ्यामुळं आपण करतो. हा फार मोठा फरक आहे. तर प्रियांनो, असं त्यांचं आपलं जीवन असतं. काहीच आश्वासन नाही. प्रीचिंगपेक्षा, घोषणेपेक्षा मासकडे जास्त लक्ष. भरपूर पैसे खर्च, कारण ह्या संताच्या कबरेजवळ प्रार्थना केली नाही मग आपल्याला तिकडं ट्रॅव्हल करून जावं लागायचं. भरपूर पैशाचा खर्च असायचा, त्या संताच्या कबरेकडे जाऊन प्रार्थना केली तर अजून आपल्याला हे मिळणार, आपले पर्गेटरी मधले वर्ष कमी होणार. आणि त्यांनी काय केलेलं होतं की जे क्षमापत्रक जे आहे त्याची निर्मिती केलेली होती. आणि ते क्षमापत्रक जे आहे ते अगोदर कसं होतं की आपला पश्चाताप दर्शवण्यासाठी की ह्या व्यक्तीने पश्चाताप केलेला आहे आणि एक किंमत ते मोजून द्यायचे. आणि म्हणून ते क्षमापत्रक जे आहे त्यांना दिलं होतं त्याला. पण हळूहळू काय झालं की पश्चाताप राहिला बाजूला. मी पाप केलंय आणि ते क्षमापत्रक मला मिळालेलं आहे. आणि मग हळूहळू माझे जे नातेवाईक त्या पर्गेटरीच्या ठिकाणी अग्नीमध्ये आहेत, त्यांना मी कसं सोडवू, मग त्यांच्यासाठी पण क्षमापत्रक मी विकत घेऊ शकतो. आणि मग इथपर्यंत ते गेलं लुथरच्या काळामध्ये, की माझा आत्मा मी आत्ताच त्या पर्गेटरीमधून गॅरंटी करू शकतो आणि काढू शकतो ह्या क्षमापत्रकाद्वारे. तर त्या लुथरच्या काळामध्ये जो पोप आहे त्यांनी एक टेट्झल म्हणून प्रचारक पाठवला. आणि टेट्झल फार ड्रामावाला प्रीचर होता. आणि तो काय करायचा की सगळ्या गावाच्या लोकांना जमा करायचा आणि मग पूर्ण अशी त्यांची ड्रामाची हे असायचं, स्टेज असायचं. आणि तिथं तो आग लावायचा आणि एकदम योग्य वेळेस प्रचार करत असताना त्याचा हात तो आगेमध्ये ठेवायचा आणि म्हणायचा की तुम्ही विचार करा. आणि त्याचे हात असे पोळत असायचे की तुमचा नातेवाईक तिकडं पर्गेटरीच्या ठिकाणी वेदनेमध्ये आहे. आणि आज कडून एक रॉयल सुंदर ऑफर आहे, की आजच्या दिवशी जर का तुम्ही हे क्षमापत्रक विकत घेणार, हा पिटारा आहे आणि त्या पिटाऱ्यामध्ये तुमचं नाणं जाऊन टंग करून आवाज आला की तिथं टंग करून तुमचा नातेवाईक जो आहे तिथून उडणार पर्गेटरीमधून आणि तो डायरेक्ट स्वर्गामध्ये जाणार. तो असा प्रचार तो करायचा, खूप भावनिक आणि एकदम प्रभावित करायचा लोकांना. आणि लोक बिचारे साधे गरीब, आणि काय मग माझा नातेवाईक सोडवण्यासाठी आपल्या घरचे लोक प्रिय असतात ना, ते मेलेले असते तिकडं पर्गेटरीमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी. आणि मग एक लुथरचे जे चर्च मधला एक व्यक्ती आहे तो पिऊन पडलेला होता साईडच्या रोडला. आणि तिथं लुथरने विचारलं का तू चर्चला येत नाही, इथं पिऊन पडलेला आहे. तर तो म्हटला मी फक्त नातेवाईकाची तरतूद नाही केली, मी माझ्या स्वतःची तरतूद केलेली आहे. आणि हे पोप कडून क्षमापत्रक आहे माझं, की मी माझ्या स्वतःच्या आत्म्याला पण मुक्त केलेलं आहे. मला पश्चातापाची गरज नाही आणि मला कशाचीच गरज नाही विश्वासाची. मग जे आहे लुथरनी जे 95 जे पॉइंट आहेत ते तिथं ठोकले. लुथरची इच्छा नव्हती की जाऊन काहीतरी मंडळी फोडावी. पण जर का सगळंच पैशाचा खेळ बनलेला आहे, आणि जी खरी सुवार्ता पाहिजे, खरा पश्चाताप, खरा विश्वास पाहिजे, हे सोडून हे सर्व ह्या मागं लागलेले आहेत लोक, तर मग जी खरी मंडळी ती खरी मंडळी राहत नाही. कारण पाऊल काय म्हटला की अन्य सुवार्ता, आणि जरी दुसरा देवदूत जरी आला आणि त्याने अन्य सुवार्ता गाजवली तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार. तर लुथरनी त्या 95 थिसिसमध्ये एक थिसिसमध्ये असं लिहिलं, एक पॉइंटमध्ये, की मंडळीचा खरा खजिना जो आहे ती सुवार्ता आहे. आणि मंडळी जर का सुवार्ताच गमावून बसली तर मग काय फायदा, ती खरी मंडळी आहे की नाही, हाच प्रश्न आहे.
जर का पोपला एवढे पैसे पाहिजे आहेत, तर तो दान धर्म का करत नाही त्या पैशाचा? ती बिल्डिंग का बांधत आहे? हे सगळे त्याने मुद्दे जे आहेत तिथं त्या 95 थिसिसमध्ये पॉइंटमध्ये काढले. तर प्रियांनो, आपण पाहतो अजून रोमन कॅथलिक लोकांचा असा विश्वास आहे की आपली प्रोटेस्टंट मंडळी 1500 शतकापासून चालू झाली. तर त्या लुथरच्या अगोदर तुमचं काहीच नव्हतं, तुम्ही 1500 पासूनच चालू झालेलं आहे. पण प्रियांनो, आपण पाहतो जर का मंडळीचा आपण बारकाईने अभ्यास केला, तर एक उदाहरण असं आहे की 12व्या शतकामध्ये पीटर वाल्डो नावाचा एक व्यक्ती होता. फ्रेंच डोंगरांच्या जवळ त्याचं घर होतं, इटलीची बॉर्डर. आणि तिथं त्यांना शास्त्रामधून कळालं. आणि जर का तुम्ही आज रिसर्च केला तर प्रत्येक शतकामध्ये देवाने त्याचे खरे लोक ठेवले की जे वचनाप्रती त्यांचा आदर होता आणि तारण केवळ कृपेने, विश्वासाने येशू ख्रिस्तामध्ये. तर एक उदाहरण असं आहे की पीटर वाल्डो आणि ह्या व्यक्तीचे जे अ, विश्वासाचं जे हे करणारा त्यांचं ग्रुपचं नाव वॅल्डेन्शियन्स होतं. आणि ते मग वेगळे राहायला लागले, त्यांची छळणूक व्हायला लागली आणि ते विरोध करू लागले. आणि खरी सुवार्ता देखील त्यांच्या ज्या लिखाणातून आपल्याला पाहायला मिळते. कुछ तो हो गया ऊपर इसके लिए, छोटी लड़की अ, है। जी नीतिमत्वता जी आहे ती केवळ ख्रिस्त येशूमध्ये आहे, हे पीटर वॅल्डोने पण कबूल केलं. आणि रोमन कॅथलिक मंडळी इतकी चिडली की त्यांनी खूप त्यांची छळणूक चालू केली. आणि ते जे विश्वासणारे जे आहेत त्यांच्याबद्दल जर का आपण अभ्यास केला तर हे व्हॅल्डेन्शियन लोक जे आहेत तिकडं दरीमध्ये राहायचे. खूप डोंगराळ प्रदेश तो होता. आणि तिथं आपल्या लहान मुलांना पण ते शिकवायचे. आणि तिथं पूर्ण बायबल आपल्या लहान मुलांना ते हाताने लिहायला लावायचे. विशेष टेबल असायचा. प्रिंटिंग प्रेस अजून आलेली नव्हती, पण बायबलची प्रती ते हाताने काढायचे मुलं. आणि ते वचन त्यांच्या हृदयात जाऊन मग तो विश्वास पुढच्या पिढीला तो जायचा. आणि असे ते लोक होते, साधे राहणारे, पावित्र्य माग धावणारे आणि ख्रिस्त येशू आणि त्याच्या प्रायश्चित्तावर विश्वास ठेवणारे. तर त्यांची इतकं भयंकर छळणूक झाली की अक्षरशः काही लोक त्या डोंगरावर जाऊन ते स्वतःचा बचाव करण्यासाठी, तर आई, मुलं, प्रेग्नंट स्त्रिया ज्या आहेत त्यांना त्या डोंगरावरून खाली फेकण्यात आलेलं आहे. आणि मिल्टन जी कविता लिहिणारे आहेत त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये पण त्याचा उद्गार केलेला आहे. तर असं नाहीये की लुथर पासूनच प्रोटेस्टंट लोक जे आहेत त्याची निर्मिती झाली, पण लुथरच्या अगोदर पण कितीतरी आहेत की ज्यांनी जो बायबलचा विश्वास आहे तो त्यांच्या हृदयामध्ये होता. आणि जॉन विक्लिफ यांना रिफॉर्मेशनचा पहाट म्हणतात. ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर होते. आणि खूप मोठे असे स्कॉलर होते. पण जसं ते शास्त्र वाचायला लागले आणि बायबलचा अभ्यास करायला लागले, त्यांना कळालं की हे जे रोमन कॅथलिक मास जे आहे ते पण चुकीचं आहे. पोप हा एकच अम, अ, प्रमुख मंडळीचा अ, हे पण चुकीचं आहे. आणि मग आपण केवळ विश्वासाने ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान ठरतो, हे पण त्यांना कळून चुकलं. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की विरोध केला, लिहिलं त्याच्याबद्दल. मग त्यांचा विरोध झाला, त्यांना त्या प्रोफेसरशिप मधून काढून टाकण्यात आलं. पण जॉन विक्लिफनी मग काय केलं की त्यांना कळालं एक दिवस की सगळा गोंधळ कुठं होत आहे, की वचन सामान्य लोकांच्या हातात नाही. हे काय खेळ चाललेला आहे त्यांना समजत नाही, कारण शास्त्र हातामध्ये नाही. मग त्यांनी काय केलं की शास्त्र जे आहे ते भाषांतर करायला लागले. त्यांचं ओझं होतं की इंग्लिश भाषेमध्ये ते शास्त्र लोकांच्या हातामध्ये. त्या काळामध्ये शास्त्र त्याचं एक एक पेज जर का आपल्याकडं आढळला तर आपल्याला मृत्यूदंड होता. मग ते आपल्या कपड्यांमध्ये ते शिवायचे एक एक पेज. आणि मग कुठेतरी एकांतात जाऊन वाचायचे. आणि समोरचा व्यक्ती जो आहे जर का त्यांना कॉन्फिडन्स आला आणि भरोसा वाटला की हा आपल्यामधलाच आहे किंवा ख्रिस्ती विश्वास शिकू पाहताय, मग तो पेज जो आहे त्यांच्या कपड्यातून, त्यांच्या बॅगेतून जो आतमध्ये शिवलेला आहे 2-3 लेअरमध्ये, ते काढायचे. आणि मग आपला विश्वास जो आहे एकमेकांना सांगायचे. तर असे भयंकर ते दिवस होते.
आणि जॉन विक्लिफबद्दल इतकं त्यांच्या मनामध्ये घृणा होती रोमन कॅथलिक चर्चच्या, की ते मेल्यानंतर त्यांनी त्यांचे हड्ड्या उकरून काढले आणि पुन्हा एकदा जाळले. आणि ते जे जाळल्यानंतर त्यांची राख जी आहे ते नदीमध्ये फेकून दिली. पण ती राख जी आहे ती काय मिटली नाही. त्यांच्या लिखाणाचा प्रभाव, त्यांच्या विश्वासाचा प्रभाव मग इतरांवर पडू लागला. आणि मग जॉन विक्लिफ जे आहे त्यांचा प्रभाव जॉन हसवर पडला, विल्यम टिंडेलवर पडला. तर लुथरच्या अगोदर पण देव कार्यरत होता आणि प्रत्येक शतकामध्ये त्यांनी खरी आपली मंडळी जी आहे ती राखलेली आहे. आणि आपण हा सुंदरसा कोट जो आहे तो वाचूया. जॉन विक्लिफ त्यांचं हे विधान आहे: ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवा, त्याच्या दुःखावर संपूर्णपणे अवलंबून राहा, त्याच्या धार्मिकतेखेरीज दुसऱ्या कोणत्याही मार्गाने स्वतःला नीतिमान ठरवण्याचा प्रयत्न करण्यापासून सावध राहा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास हा तारणासाठी पुरेसा आहे. देवाच्या धार्मिकतेनुसार पापासाठी प्रायश्चित्त केले गेले पाहिजे. हे प्रायश्चित्त करणारा व्यक्ती देव आणि मनुष्य दोन्ही असला पाहिजे. आणि तो कोण आहे? तर आपला प्रभू येशू ख्रिस्त. तर प्रियांनो, जॉन विक्लिफनी काय केलेलं आहे की त्यांनी बऱ्याचशा तरुणांना आणि लोकांना ट्रेन केलं. आणि मग ते सर्वकडं जायचे, गावोगावी, जंगलात, खेड्यापाड्यामध्ये, आणि त्यांना लोलाड म्हणायचे आणि ते सत्य घेऊन गेले. तर हे सत्य फार अद्भुत आहे. कारण सत्य नसलं की मग खरंही सुवार्ता नाही. खरी सुवार्ता नाही तर मग खरी मंडळीचं रोपणच होत नाही. पायाच भेटत नाही मंडळीला. मग जी करमणुकीने सुरुवात झालेली मंडळी मग करमणूकच करायला लागली शेवटपर्यंत. आणि मग वरवरचे जे विश्वासणारे, वरवरचे जे आहेत, ते वरवरचा संदेश ऐकून मग वरवरच्या रीतीने त्यांचं मग वागणूक असते, त्यांचा विश्वास असतो. तर प्रियानो, आज पण हे फार महत्वाचं आहे. शास्त्र हा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे आणि कोण काहीही म्हटलं तर आपली प्रतिक्रिया अशी पाहिजे की वचनामध्ये काय आहे. आणि वचनासंगती जर का हे मॅचिंग होत आहे तर मग वचन आहे ऑलरेडी आपल्या हातामध्ये. आणि वचनाला ते विरोधात जात आहे तर मग ते चुकीचं आहे. कारण येशू आणि देव जो आहे ह्या वचनामध्ये बोललेला आहे, हे ईश्वर प्रेरित आहे. आणि पवित्र आत्मा एक पुस्तक आपल्या हातात देतो आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो म्हणतो की मी असं असं म्हणत आहे. आणि ते जे अगोदरच पवित्र आत्म्याने लिहून आपल्या हातामध्ये दिले त्याच्या विरुद्धात जर का जात असेल तर मग पवित्र आत्मा एका ठिकाणी एक असं बोलतो आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळं प्रगटी करतो, करण देतो. असं करत नाही, कारण तो पवित्र आत्मा आहे. तर फार आजही गोंधळ चाललेला आहे. हा असं म्हणतो, तो असं म्हणतो. पण शास्त्र काय म्हणतं? आणि शास्त्र आपण संदर्भामध्ये वाचायला पाहिजे. आणि एकदा शास्त्रातून आपली खात्री झालेली आहे की हे संदर्भामध्ये खरं आहे, हा सिद्धांत आहे, हा बायबलमध्ये पुरेपूर इतर कितीतरी ठिकाणी असं शिकवलेलं आहे, तर मग त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला ठाम तिथं उभं राहायचं आहे. आणि सिद्धांतामध्ये पण काही मूलभूत सिद्धांत आहेत. ते सिद्धांत जे आहे आपण त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. आणि ते सिद्धांत म्हणजे एकच देव आणि तरी देखील तो त्रैक्य आहे. आणि आपली मनुष्याची भ्रष्टता आणि तारण केवळ कृपेने, विश्वासाने ख्रिस्त येशूमध्ये आपण नीतिमान गणलं जातो. प्रभू पुन्हा येणार आहे आणि विश्वासणाऱ्याने विश्वासाने जगावं, शिष्यत्वाचं जीवन जगावं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. म्हणूनच आपल्याला प्रोटेस्टंट म्हणतात. आपण विरोधात थांबलो आणि तो विरोध आजही आपल्याला करायचा आहे. मूळ गोष्टीमध्ये जे प्रायमरी गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तिथं आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. हा आजचा धडा आहे. आणि शास्त्र फार महत्त्वाचं आहे, सुवार्ता फार महत्त्वाची आहे. आणि जसं हे उभं राहिले त्यांच्या त्यांच्या काळामध्ये, तसं आजही आपल्याला अ, ह्या एकदाच हवाली केलेला जो विश्वास आहे त्यासाठी आपल्याला उभं राहायचंय देवाच्या कृपेने. आणि ही खरी सुवार्ता जी आहे स्वीकारायची आणि इतरांना ती सांगायची आहे. तर आपण इथं थांबूया. आणि मी संदेश दादाला विनंती करतो की काही प्रार्थना विनंती असतील की त्यांनी त्या विचाराव्या. थँक्यू सो मच फाळक साहेब, खूप सुंदर रीतीने पुन्हा एक वार आम्ही
आम्हाला तुम्ही इतिहासामध्ये नेऊन पुन्हा एक वार देवाच्या वचनाची अद्भुतता आणि ते किती मोलाचं आहे, ते अधिकारयुक्त आहे. आणि त्या काळामध्ये कशी जी धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी देवाने लोकांना उभं केलं आणि कशी ती सुधारणा घडून आली, त्याबद्दल मार्गदर्शन केलं. पुन्हा एक वार वचनाकडे यावं हे आव्हान केलं. नक्कीच सर्वांसाठी लाभदायक झालेलं आहे. जर आपल्या काही प्रार्थना विनंती असतील तर आपण सादर करू शकता, त्यासाठी प्रार्थना केली जाईल.